अकलूजमध्ये अनेक शिवजयंती मंडळांनी सुंदर, भव्य आणि अप्रतिम देखाव्यांद्वारे शिवचरित्र लोकांसमोर सादर केले. सिनेमांमधील फालतू, अश्लील गाणी न वाजवता दिवसभर वीररसाने भरलेले पोवाडे ऐकायला येत होते. दरवर्षीपेक्षा यावर्षी मंडळांची संख्याही वाढलेली होती. कोठेही वाहतुकीची कोंडी झालेली नव्हती. कोणत्याही नागरिकांची तक्रार नव्हती. काही अतिउत्साही मावळे आपल्या मोटरसायकलीला भगवा झेंडा लावून सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून गावभर फिरत होते. तेवढा अपवाद सोडला तर शिवजयंतीचा सगळा कार्यक्रम अगदी शिस्तीत आणि व्यवस्थित सुरू होता. सगळे शिवप्रेमीही आनंदात होते. नंतर शिवजयंतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सगळा नूरच पालटला. डीजे डॉल्बीचा दणका उठला. कान फाडणारा आवाज, त्या आवाजावर थिरकणारी, बेधुंद आणि बेपर्वा झालेली तरुणाई, तीव्र प्रकाशझोत टाकणाऱ्या रंगीबेरंगी लाईट, सगळा नुसता गोंधळ उडाला. परिसरातील वयोवृद्ध लोकांना या प्रचंड आवाजाचा त्रास होत असेल, दवाखान्यातील आजारी लोकांना त्रास होत असेल, लहान मुले, प्राणी, पक्षी घाबरतील याचा कोणताही मुलाहिजा न ठेवता मिरवणूक जोशात सुरू होती. शिवजयंतीच्या काही दिवस अगोदरच पोलिसांनी मंडळांच्या बैठका घेऊन डॉल्बी वाजवू नका, पारंपरिक वाद्य वाजवा म्हणून सूचना केल्या होत्या. नोटिसाही दिल्या होत्या. पण उत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करून आपला हट्ट पुरा केला. पोलिसांनीही मग सुमारे 11 मंडळांवर कारवाई केली. डॉल्बीच्या 7 गाड्या जप्त केल्या. यातील बऱ्याच मंडळांनी सुमारे 125 डेसिबल आवाजाने डॉल्बी वाजवला होता. कायदा मोडणारे मंडळाचे अध्यक्ष, सक्रिय कार्यकर्ते, सदस्य, डीजे डॉल्बीचे मालक, वाहनांचे ड्रायव्हर आणि वाहन यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे. यात आरटीओलाही सामील करून घेतले जाणार आहे. जबर आर्थिक दंडाबरोबरच कारावासाचीही शिक्षा होईल अशा केसेस आम्ही करणार असल्याचे DYSP संतोष वाळके यांनी सांगितले आहे. येथून पुढे कोणत्याही महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम किंवा लग्न अशा ठिकाणी ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आवाजात डॉल्बी लावला की गुन्हे दाखल करणार आहोत. डॉल्बी तुम्ही लावा, आवाज पोलीस काढतील असे आमचे धोरण ठरले आहे. डॉल्बीसाठी कोणत्याही नेत्यांची शिफारस अथवा दबाव स्वीकारला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कायद्याचा भंग करण्याची सूट कोणालाही देण्यात येणार नसल्याची माहिती DYSP संतोष वाळके यांनी दिली.